4 ऑक्टोबर, 5 ऑक्टोबर आणि 6 ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. खूप काही मोठा पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे अतिमुसळधार तसा वगैरे काही पाऊस पडणार नाही, त्याच्यामुळे घाबरायची काही गरज नाही. फक्त राज्यात मात्र 4 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान 7 ऑक्टोबरच्या दरम्यान 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यामध्ये विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, त्याच्यानंतर वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर इकडं अमरावती, बुलढाणा, अकोला, अकोट, चांदूरबाजार, दर्यापूर, शेगाव, मेकर, तसेच बुलढाणा, जळगाव, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, काही बीड जिल्ह्यात थोड्या प्रमाणात, जालना जिल्ह्यात प्रमाणात, लातूर जिल्ह्यामध्ये, ह्या पट्ट्यामध्ये फक्त 4 ऑक्टोबर, 5, 6, 7च्या दरम्यान पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर 7 तारखेच्या नंतर 8 ऑक्टोबरपासून परत ह्या भागातला देखील पाऊस निघून जायची तयारी ठेवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पश्चिम महाराष्ट्रात देखील पश्चिम महाराष्ट्र देखील 5, 6, 7च्या दरम्यान तुरळक ठिकाणी थोड्या सरी येणार आहेत म्हणून एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. उत्तर महाराष्ट्रात देखील 5, 6, 7च्या दरम्यानच तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे, खूप काही मोठा पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. 8 तारखेला मात्र राज्यातला बऱ्याच ठिकाणचा पाऊस निरोप घेणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर 10 ऑक्टोबरपासून राज्यातील बऱ्याच भागातून, महाराष्ट्रातून पाऊस निघून राहिलेला दिसत आणि त्याच्यानंतर 15 ऑक्टोबरच्या दरम्यान मात्र राज्यामध्ये महाराष्ट्रातूनच पाऊस निघून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा.